नमस्कार, मी नेहा राजहंस. आज मी तुम्हाला आमच्या दुसऱ्या कंपनीच्या पहिल्या प्रोजेक्टच्या बद्दल सांगणार आहे. सुवर्णम प्राईड, अहिल्यानगर. हे प्रोजेक्ट आम्ही 2018 मध्ये केलं होतं. जेव्हा आम्हाला तिथे बोलवण्यात आलं होतं तेव्हा जे ओनर आहेत मिस्टर धुमाळ, त्यांचं ऍक्च्युली इच्छा होती की त्यांनी फक्त एक छोटंसं रेस्टॉरंट करावं. पण जेव्हा आम्ही ती जागा पाहिली, तिथलं आजूबाजूचं निरीक्षण केलं, तेव्हा कळलं की इथे फक्त रेस्टॉरंट नाही, इथे एक सुंदरसं हॉटेल चालू शकेल. आणि तेव्हापासून सुरू झाला सुवर्णम प्राईडचा प्रवास. चला तर मग बघूया सुवर्णम प्राईडला. त्यांचं लोगो, सिंहाचं चिन्ह, ते बघूनच सगळे आकर्षित होतात. सुवर्णम म्हणजे सोनं. तसेच इथली लोक, तसेच इथले सुवर्णमचे मालक मिस्टर धुमाळ. हे आहे अग्नी रेस्टॉरंट, बार्बिक्यू रेस्टॉरंट विच इज व्हेरी फॅमिली फ्रेंडली. हे आहे आराध्या एसी रेस्टॉरंट, मधुशाला बार, आणि तिथेच एक छोटासा प्रायव्हेट डायनिंग एरिया आहे. आता इथले सगळे जे पेंटिंग्स आणि आर्टिफॅक्ट्स, फर्निचर जे तुम्ही पाहताय, ते चूज करण्याकरता प्रवीण सर स्वतःहून आर्किटेक्ट आणि धुमाळ सरांबरोबर चायनाला गेले होते आणि तिथून या सगळ्या गोष्टी आम्ही चूज करून आणल्या होत्या. प्रवीण सरांनी बारकाईने प्रत्येका एरिया करता खूप सुंदर चॉईसेस केलेले आहेत, जे नगरमध्ये कोणाकडेही नव्हते तेव्हा. आता बघूया रूम्स कडे. रूम्स मध्ये पण तुम्हाला असेच चॉईसेस दिसतील. या हॉटेलचं प्लॅनिंग करताना प्रवीण सर प्रत्येका लहान आणि मोठ्या गोष्टींकडे आर्किटेक्ट बरोबर बसून ते प्लॅनिंग करायचे. टेक्निकल ड्रॉइंग्स, कुठली गोष्ट कशी राहील, त्याची एरिया काय राहील, या प्रत्येका गोष्टीमध्ये प्रवीण सर पहिले पुढे जाऊन या गोष्टी करून घ्यायचे. ज्याच्यामुळे हे हॉटेल जे आहे त्यांनी एवढं चांगलं रूप घेतलेला आहे. या हॉटेलमध्ये 17 रूम्स आहेत, त्याच्यातली एक स्वीट आहे. स्वीट म्हणायच्या पेक्षा आजच्या काळातला एक 1 रूम किचन सारखा एक फ्लॅट पण म्हणू शकता, इतकी मोठी आहे ती रूम. आणि खालती न विसरता आमचं बँक्वेट हॉल तर नक्कीच पहा, जे नगरमध्ये युजली एवढं मोठं बँक्वेट हॉल त्यावेळेस तरी नव्हतंच. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्यापासून जेव्हा हॉटेल चालू होतंय तेव्हापासून आतापर्यंत असणारी आमच्या इथे 2 माणसं आहेत. एक आहेत अप्पा आणि दुसरे हे शिवाजी, ज्यांच्याशी मी बोलतीये. आता ऐकून घेऊयात त्यांच्याच कडून आमच्याबद्दल थोडंसं.